खूप कमी असे डिरेक्टर्स उरलेत की जे अजून विश्वासाने वेगळं काहीतरी एक्सप्लोर करायचं बघतात माझ्यामध्ये ॲज अन ॲक्टर. या पावट्यांचं काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? घाबरायलाच पाहिजे तुम्ही. रूल्स ना तुम्ही घाबरला नाही तर उपयोग काय? तुमच्या ओळखीची अशी जी मंडळी आहेत की ज्यांना पावटेगिरीमध्ये करिअर करायचं आहे किंवा असं एखादा स्टुडिओ जाऊन फोडायचा आहे किंवा असं त्यांना फोडाफोड करायची आहे, त्यांच्यासाठी उत्तम हा सिनेमा आहे. त्यांना करिअर गायडन्स म्हणून उपयोग होईल या सिनेमाचा. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या 11 एप्रिल रोजी एक इंटरेस्टिंग सिनेमा येतोय, इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. सर, या आपल्या नव्या विभागाचं नाव असेल इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी. पावटॉलॉजी या सिनेमाच्या नावामुळंच खरं तर याचं वेगळे पण मला वाटायला लागले की काहीतरी वेगळं नाव आहे. सागर वंजारी आणि प्रसाद नामजोशी यांनी दिग्दर्शित केलेली फिल्म येते आणि या फिल्ममधले 2 कॅरेक्टर्स आज आपल्याकडे आहेत. 2 व्यक्तिरेखा साकारलेले दीप्ती देवी आणि पार्थ भालेराव. तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत करतो मी. या ट्रेलरवरनं लक्षात येतं की खूप मोठी फौज आहे या सिनेमामध्ये. आणि यापूर्वी मी जेव्हा दिग्दर्शकाशी आणि लेखकाशी बोललो होतो तेव्हा पावटे जे असतात, जे पावटेगिरी करत असतात त्यांची इन्स्टिट्यूट हा असा काहीतरी विषय असल्याचं मला कळलं. हां, पहिला प्रश्न मला दीप्ती तुला विचारायचा वाटतो की अशा जेव्हा पावट्यांची फिल्म असते, खूप सारी मुलं, दंगा, धुडगूस असा सगळा तो एक टेक्स्चर असतं सिनेमाचं. अशामध्ये तुला जेव्हा विचारणं होतं अशा सिनेमाची, तेव्हा तू तो सिनेमा कसा काय घेतेस आणि का घेतेस? हा सिनेमा 2019ला चित्रीकरण झालं याचं. आणि तेव्हा सागर वंजारी आणि प्रसाद नामजोशी मला माहीत होते चांगल्या सिनेमांसाठी. कापूस कोंड्याची गोष्ट असेल किंवा रंगापतंगा असेल, ब्रिलियंट फिल्म्स, रेडू सारख्या ब्रिलियंट फिल्म्स. आणि जेव्हा त्यांच्याकडून विचारणा होते तेव्हा आपला एक पर्स्पेक्टिव्ह तयार होतो की तशाच पद्धतीचं काहीतरी छान आपल्याला आणि वेगळं करायला मिळेल. आणि तेव्हा मी शोधतच असते की चांगले मेकर्स कोण आहेत किंवा ज्यांनी काही चांगल्या वेगळ्या पद्धतीचे सिनेमा हार्टफेल्ट दिले आहेत. त्यातलं त्यांचं नाव आहे. दॅट वॉज अ व्हेरी कॅचिंग मोमेंट फॉर मी. आणि सेकंडली गिरीश कुलकर्णी. अच्छा. आय हॅव हर्ड अबाउट हिम सो मच. त्यामुळे मी त्यांचे इंटरव्ह्यूज खूप ऐकले, त्यांचं काम पाहिलं आहे. आणि मला असं वाटलं की इट्स अ विन विन सिच्युएशन की प्लस सयाजी शिंदे सर आहेत. तर 19 साली शूट केली तेव्हा घर बंदूक बिर्याणी सिनेमा झाला नव्हता. शूट झाला होता तो की नाही? नव्हता झाला. ओके. त्यामुळे पहिला सिनेमा सयाजी सरांबरोबर हा माझा. आणि एवढे दिग्गज जेव्हा व्यक्तिमत्व सिनेमांना लाभलेला आहे म्हटल्यानंतर देयर इज ऑलवेज समथिंग टू गेट. आपण त्याचा एक भाग असावा असं पण वाटत. आणि ऑल्सो टू गेट, माझ्याकडून काय तिकडे जाते, मला काय मिळतंय, सोबतच मलाही खूप काही मिळणार आहे. हा एक खूप मोठा पॉइंट होता माझ्यासाठी. आणि सगळेच पुण्यातले ओळखीचे कलाकार आहेत. नेव्हर असोसिएटेड विथ देम. पुण्याची असून सुद्धा पुण्याच्या कलाकारांसोबत नसण्याचं एक दुर्भाग्य होतं. ते बहुतेक ह्या सिनेमा थ्रू मला ते एन्जॉय करायला मिळालं. असं जसं तू आता म्हणालीस की याच्यामध्ये गिरीश कुलकर्णी सोबत काम करायचं किंवा सयादादा सोबत काम करायचं, तर त्या दोघांसोबतचे सीन्स होते तुझे? डेफिनेटली होते. मी या सिनेमामध्ये सयाजी सर जे इन्स्टिट्यूट चालवत आहे त्याची मी सेक्रेटरी आहे. अच्छा. सो ऑफकोर्स माझे त्यांच्याबरोबर. इतकी सुंदर सेक्रेटरी असल्यामुळे सगळे पावटे येतातच का? पण तेच ना, सौंदर्याकडेच अट्रॅक्ट होऊन ज्या गोष्टी सध्या चालू आहेत त्याच्यातलेच एक कॅरेक्टर वा बर या फिल्म मध्ये करते. बुद्धीने ते पुढे काय होतं त्या सिनेमामध्ये ते पाहण्याची एक वेगळी मजा असू शकेल. बर. पण येस, दॅट वॉज अ कॅचिंग मोमेंट. आणि मग दया आहे, दिलीप काका आहेत, छायाताई आहे, संदीप पाठक आहेत, खूप लोक आहेत. इट्स अ फ्लेवरफुल फिल्म. मी तुझ्याकडे परत येतो. पार्थ, तुला यापूर्वीचे जे सिनेमे केले सगळे असे उडान टप्पू सिनेमे जास्त झाले म्हणजे मी समजू शकतो, कारण वय पण तसं असतं, विषय पण तसे असतात आणि ते चालले सुद्धा, कारण ते सॉर्टेड त्या क्राऊडसाठी केलेले होते, त्याने ते सिनेमा डोक्यावर घेतले. तू जेव्हा आता अशा फिल्म्स करायला लागतोस ना, तेव्हा आपल्याकडे अशाच पद्धतीने बघितलं जातं. दंगेखोर, मजा मस्ती करणारा, अशाच मुलाच्या व्यक्तिरेखा यायला सुरुवात होते. तू याकडे कसं बघतोस? म्हणजे सतत असे रोल सिनेमे येणं आणि हा पावटॉलॉजीचा रोल काय आहे ते पण नंतर सांग. मी नाही म्हणतो, म्हणजे मी आता नाही म्हणतोय बरंच. अच्छा. 1-1.5 आता असे नको तुम्हाला? हा, असे नको आहेत. म्हणजे मी आले की त्यांना म्हणतोय की हे सोडून दुसरं कॅरेक्टर असेल तर करूयात किंवा तुमचा पुढचा प्रोजेक्ट करूयात.
कारण मला ते आवडत नाही सिनेमे, असातला भाग नाही. मला झालं असं की माझाच स्वतःचा फ्रेशनेस गेला त्या जॉनरचा. करेक्ट. आणि ते सतत करून करेक्ट. सो मीच जस्टिस नाही देऊ शकणार आहे तुमच्याकडनं. मी जे पैसे घेतोय त्याला मी जस्टिस नाही करू शकणार, कारण मी ते खूप करून झालं. माझे कंटाळ मला ते करून. थोडा वेळ काहीतरी वेगळं करतो, मग परत करूयात. करेक्ट. सो त्यामुळे मी त्या प्रॉब्लेमला तसं प्रयत्नपूर्वकच काउंटर करतोय की आता थोडं वेगळं करायला पाहिजे. त्याच्यात मी बऱ्याच जणांशी बोललो. सो मला खूप महत्त्वाचा सल्ला हाच मिळाला की माझंच काम आहे की जसं तुम्ही म्हणालात की एखादी स्क्रिप्ट लिहिली जाते, त्याच्यामध्ये एखादा उडण टप्पू मवाली असा मुलगा जेव्हा कॅरेक्टर येतं तेव्हा माझं नाव पुढे येतं. करेक्ट. किंवा डोळ्यासमोर येतं. करेक्ट. पण एखादा मिडल क्लास साधा घरात पेठेत राहणारा मुलगा की जो शाळेत जातो, शाळेत नाही येतो किंवा कॉलेजला जातो, अशा वेळेला येत नाही. सो ते तसं येण्यासाठी माझाच प्रयत्नपूर्वक काहीतरी करावं लागणार आहे. सो मग त्यासाठी मग मी माझे प्रयत्न करतोय. मी आता नाटक करतोय पुण्यातनं. अरे वा. आणि अभिनय सोडून काही गोष्टी एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करतोय. सो ते चालू आहे. पावटोलॉजीमध्ये माझा पावट्याचाच एक रोल आहे याच्यामध्ये. एवढं सगळं मी 19 झालेली फिल्म आहे ना ती. तेव्हा हा स्टँड घ्यायचा होता. माझ्या खात्या हाताला खाण्याची मेंटॅलिटी आणि धुत्या हाताला पिण्याची मेंटॅलिटी केली. पावटोलॉजी करण्यामागचं कारण असं की प्रसाद सरांबरोबर, सागरदाबरोबर आधी केलं होतं एक प्रोजेक्ट. आणि त्यांची प्रोसेस आणि खूप इंटरेस्टिंग असे प्रोसेस सुद्धा आणि स्क्रिप्ट सुद्धा. मुळात एक त्यांची मजा अशी आहे की त्यांच्या स्क्रिप्टला एक किक असते. म्हणजे त्या टेक्स्टला एक असं इन्स्पायरिंग टेक्स्ट असतं ते, की त्याच्या पुढे म्हणजे तुम्हाला ते करावंसं वाटतं जे लिहिलंय किंवा जो विषय आहे. आणि त्यांची जी पद्धत आहे लिखाणाची पण आणि एक्झिक्युशनची, सो त्याला एक किक आहे की तुम्हाला वाटतं ते करावंसं. हे भारी असं वाटतं. हा, जे करतो काहीतरी म्हणायचं असतं. हा, जे करतोय ते खूप भारी हे त्याच्यामध्ये सतत वाटत असतं. सो त्यामुळे ती करायची वाटते. दुसरं महत्वाचं असं की खूप कमी असे डिरेक्टर्स उरलेत की जे अजून विश्वासाने वेगळं काहीतरी एक्सप्लोर करायचं बघतात माझ्यामध्ये ॲज अन ॲक्टर. बरं. सो हा जरी पावट्याचा रोल असला तरी त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स आहेत. म्हणजे जसे आधीचे माझे सिनेमे होते त्याच्यामध्ये तो उडण टप्पू किंवा तसाच होता, तो खूप सरफेस लेवलला स्क्रॅच झालेले कॅरेक्टर्स होते. याच्यामध्ये त्याला डेप्थ आहे, कॉम्प्लिकेशन्स आहेत, इव्होल्युशन आहे त्याचं होत जाणारं. आणि अशा बॅकग्राऊंडमध्ये बॅकग्राऊंडमध्ये वाढलेला एक पावटा आणि त्याच्यासमोर आलेले सिच्युएशन्स की जिथे त्याला सेन्सिबल डिसिजन्स घ्यायचे आहेत, तेव्हा तो त्याची सायकी कशी रिॲक्ट होते. सो असे कॉम्प्लिकेशन्स छोटे छोटे त्याच्यामध्ये होते आणि त्यामुळे थोडंसं अभ्यासपूर्वक ते करावं लागणार होतं. सो त्याच्यासाठी त्यांनी तो विश्वास ठेवून ते दिलं, ते बरं वाटलं. जनरली असं होतं ना की माझा या सिनेमात रोल आहे तर किती आहे, मी किती दिसणार आहे, व्हिजिबिलिटी काय आहे माझी या रोलची, अशी विचारणा होते. पण जेव्हा आता तुझ्याबरोबर खूप सारे कलाकार आहेत, इतरही पावटे आहेत, तुला हा प्रश्न पडला नाही की आपण किती दिसू किंवा आपल्याला ती डेप्थ किती दाखवली जाईल? नाही, कारण आता हा स्पॉइलर नाही आहे खरं तर, पण काही ठिकाणी स्टोरी पुढे न्यायचं काम करतो हा कॅरेक्टर. त्यामुळे मला ह्याची गॅरंटी होती की आपण दिसलोच नाही असं नाही होणार. आणि मी या ह्यानी पण बघत होतो की ही माझ्यासाठी पण इन्स्टिट्यूशनच आहे की सगळे मराठीतले मोठे फॅकल्टी येणार आहेत. सो ते माझ्यासाठी पण खूप इन्स्टिट्यूटच होती तशी पाहिली तर, फक्त ऍक्टिंगची. त्यामुळे ती मजाच होती. दीप्तीस, जसं तू म्हणालीस की सागरचं एक नाव होतं, प्रसादचं एक नाव होतं त्याच्या सिनेमांमुळे, आणि मग तू ती सिनेमा स्वीकारलास. या दोघांसोबत काम करण्याचा काय तुझा अनुभव होता? कारण तू खूप लोकांबरोबर काम केलंयस, खूप चांगल्या चांगल्या भूमिका तुला दिग्दर्शकांनी दिलेल्या पण आहेत. या दोघांसोबत कसं काम होतं, त्यांचं काय वेगळेपण सांगशील? त्या दोघांचं खूप फाईन ट्यून आहे, कारण त्यांनी एकमेकांसोबत प्रोजेक्ट्स अनेक केलेले आहेत. आणि प्रसादचं लिखाण फार सुंदर आहे. म्हणजे तो ह्या चित्रपटांच्या व्यतिरिक्तही बरेच काय काय लेख लिहित असतो, त्याच्यात ते वाखाणण्याजोगे असतात. तर त्याची पण विचार करायची जी क्षमता आहे किंवा एक्सप्लेन करायची जी क्षमता आहे ती फारच अप्रतिम आहे. आणि हे दोघे एकमेकांना पूरक आहेत. ज्या गोष्टी प्रसादला उत्तम जमतात त्याच्या इतर गोष्टी सागर खूप चांगल्या पद्धतीने सांभाळत असतो. त्यामुळे मला ते त्यांचं कोऑर्डिनेशन आणि ट्युनिंग खूप मला झालं, मला इझिली ते करता आलं. आणि ज्या पद्धतीचं कॅरेक्टर मी करते याच्यामध्ये, ज्या पद्धतीचा जो स्वभाव आहे किंवा एक बौद्धिक पातळी आहे, त्याच्यासाठी मला काही गोष्टी त्यांनी ओव्हर एक्सप्लेन करणं गरजेचं होतं, जे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं. आणि इट वॉज ऑलवेज गुड टू व्हेरिएट इन टू द कॅरेक्टर. तर त्यांनी ती मला मदत केली आणि फ्री हँड दिला त्याच्यात. असं नाही की तू अशाच पद्धतीने गेलं पाहिजेस, हे असं आहे, याच्यातून तुला कसं घडवायचं आहे त्या फ्रेममध्ये
इट वॉज अ फ्री हँड. पण दोघं जण जेव्हा एखादा सिनेमा दिग्दर्शित करतात तेव्हा बऱ्याचदा काही काही गोष्टीत मतभिन्नता असते, कन्फ्युजन असतं, असं नाही वाटलं? झालं नाही कधी? नाही. आणि इनफॅक्ट दे आर गुड ऑब्झर्वर्स ऑल्सो. कधी कधी आपण एखाद्या कलाकाराला आपण कास्ट केल्यानंतर सुद्धा ते न्यूली डिस्कवर देम, ते ऍक्च्युली त्यांनी केलं. आणि अनेक काही टेक्स नंतर ते स्वतःहून मला येऊन सांगितलं त्यांनी की ही गोष्ट मला तुझ्या बाबतीत माहिती नव्हती जी मला आज कळली. गुड, बॅड किंवा उत्तम किंवा एक्सपेक्टेड पेक्षा छान. सो दे ऑल्सो रिसीव्ह इट इन अ व्हेरी डिफरंट वे. ती एक मजा आहे आणि हे खूप रेअरली असतं. वा. तुला काय वाटतं दोघांबद्दल? कारण तू यापूर्वी केलंच त्या दोघांसोबत काम. यापूर्वी काय केलं होतं काम त्यांच्याबरोबर? आम्ही व्हिडिओ पार्लर नावाचा सिनेमा केला होता. सो त्याच्यामध्ये OTT-ला आलाय का फक्त? तो आला नाही अजून. आलाच नाही. तो खूप 2017ला केला होता तो. सो माझा पण अनुभव तसाच होता की तुम्ही एखादा प्रश्न प्रसाद सरांना विचारला, त्याचं त्यांनी उत्तर दिलं आणि 10 मिनिटांनी तोच सागरदाला विचारला तर तुम्हाला सेम उत्तर मिळणार. ते इतके सेम पेजवर असतात. त्यामुळे तसं कन्फ्युजन किंवा असं कधी झालं नाही सेटवर काहीच. किंवा झाली तर हेल्पच झाली की आम्हाला दोघं असल्यामुळे आम्ही कुठेही रिच होऊ शकत होतो आमच्या काही शंका असतील तर. खूपच भारी एक्सपिरियन्स होता असा. सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासोबत आपण जेव्हा काम करतो तेव्हा त्यांच्याकडनं काय घेता येतं? म्हणजे जसं तू म्हणालीस की मला पण काहीतरी खूप मिळणार होतं या सिनेमातनं. हा सिनेमा केल्यानंतर तुला काय मिळालं? दॅट्स व्हेरी पर्सनल सौमित्र. आपल्याला कारण माणसागणिक ते तुम्ही कसं रिसीव्ह करताय वेगळं आहे. आणि तुला मी ते सांगताना त्याची जे पावित्र्य आहे किंवा जे एक्झॅक्टली ती डेप्थ आहे ती मला तुला सांगता येणार. पण म्हणजे ऑफकोर्स ते सब्जेक्टिव्ह आहे आणि ते खूप व्यक्तिगतच आहे. पण कामाची पद्धत किंवा सयादादाकडनं एखादी गोष्ट घ्यायची की असं असं अच्छा असं काम करायचं असतं, किंवा गिरीश कुलकर्णीकडनं काही डिक्शनचं काहीतरी असेल, असं काही घेता आलं का? मला असं वाटतं की गिरीश स्वतः लेखक सुद्धा आहेत, दिग्दर्शक सुद्धा आहेत. त्यामुळे कुठलंही काम करत असताना तेही अंग त्यात खूप वापरतात. सो त्यांचं लॉजिक हे खूप मला असं वाटतं की जे सीन आम्ही करत असताना ज्याचा आम्ही विचार केला नव्हता त्याची एक वेगळी पातळी गिरीश सरांकडून कळते डिस्कस करत असताना. सो ती लय बरोबर त्या चित्रपटाने जाते की नाही किंवा तो रिदम बरोबर पकडला जातोय की नाही विथ लॉजिक. त्यांचं ह्या गोष्टीकडे खूप लक्ष असायचं. आणि ही वॉज व्हेरी ॲडमेंट ऑन थिंग्स की जर कुठे काही त्यांना ढासळल्यासारखं वाटत असलं तरी ते बोलतात. मी का विचारलं माहिती आहे का की आमच्यासारख्या प्रेक्षकांना, आपल्या लोकांना तुम्ही डायरेक्ट ऍक्ट करताना दिसत असता, पण त्याच्या मागे काय प्रोसेस असते? इतकी मोठी माणसं जेव्हा काम करायला लागतात तेव्हा ते कशा पद्धतीने करत असतात याचं खूप कुतूहल असतंच. की देऊळमधला केशा साकारताना त्यांनी कसं केलं असेल. आता तू जे म्हणतीयस, उद्या मला तुझ्याबद्दलही प्रश्न आहेत, पण हा तो विषय नाही की नाळमधली ती जी भूमिका होती तू कशी केलीस, थॉट्स काय होते, कुतूहल असतंच ना. त्या कुतूहलातनं मी हे विचारलं तुला. ते आहेच, ही गोष्ट आहे. आणि सयाजी सर आणि ते खूप रिहर्सल करतात. तो सीन करत असताना त्याच्या पुढे मागे काय घडलंय, किती डिग्रीचं घडलेलं आहे आणि त्यावेळेला ती थॉट प्रोसेस काय येऊन हा सीन सुरू होतोय हे पूर्ण डिस्कस केलं जातं, रिहर्स केलं जातं. आणि त्याच्यातून काही समतोल साधता आला तरच ते पुढे जातं. ह्या दोघांची खासियत ती आहे. आणि ऑफकोर्स सयाजी सरांबरोबर एक वेगळंच ग्रँडर आहे. म्हणजे त्यांना कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि त्यांच्यावर इतकं प्रेम दाखवतात. कुठेही जा तुम्हाला घरचं जेवण मिळणार म्हणजे मिळणार. त्यांची ती सगळा एक जो एक इकोसिस्टम ठरली आहे त्याची सगळी ती. फारच सुंदर. बरं, ओके. तुम्हाला दोघांनाही मला प्रश्न विचारायचा आहे की आपण एक सिनेमा करतो आणि प्रत्येक सिनेमाचं एक भविष्य असतं, तो कधी येणार माहीत नसतो आपल्याला. 2019ला तयार झालेली फिल्म आहे, अनेकांना माहीत नसेल पण ही 20ला येणार होती, 2020ला येणार होती. तारीख अनाऊन्स झाली होती एप्रिलमधली, पण लॉकडाऊन लागला आणि फिसकटलं सगळं आणि ती आता जवळपास 4-5 वर्षानंतर रिलीज होती. ॲज अन ॲक्टर तुम्हाला हा जो लेट विलंब होत असतो याकडे तुम्ही कसे पाहत असता, तू सांग. नाही, हा फारच त्रास देणारा विलंब असतो. असे 2-3 खूप चांगले असून प्रोजेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये मी म्हटलं तसं वेगळं काम केलेलं आहे नेहमीपेक्षा. तर आम्हाला खरं तर त्या हव्या असतात लवकर बाहेर यायला की जेणेकरून प्रोड्युसर्सना, डिरेक्टर्सना वेगळं काम दिसेल आणि त्यातनं अजून वेगळं काम जनरेट होईल बाकी ह्याच्यापेक्षा. सो त्याचा त्रास होता या विलंबाचा ऍक्टर म्हणून. तुला काय वाटतं? रिलेटिव्हिटीचा खूप इश्यू व्हायला लागतो. म्हणजे तो विषय आणि त्या काळी ज्या पद्धतीने त्याला पाहिलं जातं आणि मांडलं जातं ते तुम्ही 6 वर्षांनंतर दर 2 महिन्याने आपले परसेप्शन्स आणि सगळं सायन्सच बदलत आहे. त्यानंतर हे पाहणं थोडंसं त्रासदायकच आहे. सो मग आत्ताची टेक्नॉलॉजी म्हणशील, तेव्हाची टेक्नॉलॉजी किंवा तेव्हाचे आलेले विचार हे सगळंच वेगळं. आणि मी सुद्धा स्वतः
तेव्हाची माझी रिलेटिव्हिटी टू दॅट ग्रो झालेलो असतो पण खूप जास्त, त्यामुळे तो त्रास आहे. म्हणजे मला असं होतं की 5 महिन्यापूर्वी बघितलेला व्हिडिओ बघितला तर असं वाटतं की अरे आणखी चांगले प्रश्न विचारत आले असते. तुम्हाला तर 6 वर्षानंतर तुम्ही ही फिल्म बघता, तुम्हाला काय वाटेल की अरे याच्यापेक्षा किती चांगलं करता. Correct. आणि कित्येक वेळेला हे काम पाहिल्यानंतर 10 लोकांना असं वाटतं की वी शुड टेस्ट हर, वी शुड ट्राय हर. ते लॉस ऑफ अपॉर्च्युनिटी तिथे पण आहे. पोहोचणे लोकांपर्यंत कामा थ्रू पोहोचणे, नॉट फॉर एनी अदर फॅक्टर्स, पण वन ऑफ द गुड कॅरेक्टर्स त्या ते मेजरमेंट चुकतं. ओके. ह्या सिनेमाची गंमत अशी खरं तर की तो आता हा विलंब जरी झालेला असला सिनेमाच्या सुदैवाने, समाजाच्या दुर्दैवाने, की समाज बदललेला नाहीच आहे. आम्ही तेव्हा जे दाखवलं जे केलं होतं उलट आता आणि पोषक परिस्थिती आहे सिनेमाची. असं की योगायोग आहे आता की आता रिसेंटली सगळं जे झालेलं आहे, तर आता जो सगळा केऑस चाललेला आहे, तर आम्ही तो ऑर्गनाइज केऑस कसा करायचा हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. मजेशीर आहे. ती निपुणी नाटक केलं होतं याचं, एकांकिका होती. याच्यामध्ये हे जे पावटे आहेत सगळे, तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा जगत असतात तेव्हा खूप सारे पावटे असतातच ते प्रत्येक वेळेला. हे दोघेही पुण्यात राहतात आणि पेठेत राहतात. ही नारायण पेठेत राहते, तो शनिवार पेठेत राहतो. तर तुमच्या आजूबाजूला असे पावटे आहेत का, आणि तुम्हाला असा काय अनुभव आलाय का पावट्यांचा? दीप्ती तुला जास्त आला असणार आहे. हो, एकतर काय म्हणजे आता पेठेत तर सुळसुळाटच आहे सगळ्या गोष्टींचा, आणि हक्क बजावणे किंवा मालमत्ता असो किंवा काय म्हणतो आपला एक ऑरा असो, तो पसरवत जाणे, ही जी एक सवय आहे ती पेठेत अजून जास्त रुजते खूप जास्त. त्यामुळे इट इज डिफिकल्ट. म्हणजे पावटे आजूबाजूला आहेत खूप, पेठेत तर खूप आहेत, भरपूर आहेत, पेठेत भरपूर आहेत. भीती बसते ना, ती भीती खूप कायम राहते, तो प्रॉब्लेम. या पावट्यांचं काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? शिक्षण. बर, त्यांना शिकवा. सामर्थ्य, म्हणजे ते सामर्थ्य जर आलं की मला नॉलेजही आहे आणि त्यानंतर मला चांगला काही रोजगार पण मिळू शकतो आणि ज्याने मी एक डिसेंट लाईफ जगू शकतो, मग तुम्हाला कुबड्यांची गरज नाही पडत कदाचित. वा. आणि शिक्षाबद्दल काय? शिक्षण करायला पाहिजे आणि शिक्षेचं काही करायला पाहिजे. लॉ आपण फॉलो करत असू तर लूपहोल, आपण आधी लूपहोल शोधतो ना. तो ती सायकी जर बंद झाली तर काय शिक्षा. आणि रूल मी बनवणार हे प्रत्येकाला वाटत असले की मग पावटे प्रॉब्लेम झाला किंवा पावट्यांना पाळणारी माणसं वाढतच राहणार. वा, खूप सिरियस चालला. तर मी शेवटच्या टप्प्याकडे जरा मूड लाईट करतो. इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी ह्या सिनेमामध्ये जे पावटे आहेत त्यातला सगळ्यात वाह्यात पावटा कोण आहे? अरे वा, सगळ्यात वाह्यात खरंच होते. मला वाटतं दया. म्हणजे कॅरेक्टर म्हणून का खरा म्हणजे सगळ्यात पावटेगिरी कोणी ती सांगेल. तो कॅरेक्टरला त्याला काही वेगळं करायची गरजच पडत नाही असा दया आहे. आणि आमच्यातलं पावटे बाहेर निघतात जेव्हा ग्रुपमध्ये आम्ही सगळे हा फालतूपणा करतो ना, तेव्हा एक नव्याने आपण पावटे कसे होतोय ही एक डिस्कव्हरी येते. ती मजा आहे, ती ग्रुपची मजा आहे. पण दया येस कंप्लीट गावात आपलाच टेरर आहे ना. या सिनेमाच्या निमित्तानं नवीन ओळखीच्या झाल्या त्या तुझ्या कोणाच्या झाल्या की ही माणसं नवीन कळली तुला, यापूर्वी कधी भेटला नव्हतास तू, असं कोणी? असे बरेच होते खरं तर. असे खरं तर जास्त होते की ज्यांना ती म्हणली जसं की पुण्यातले ऍक्टर्स असल्यामुळे ना की भेटी वगैरे व्हायच्या वरच्यावर आणि नुसते म्हणलं की काहीतरी करूया एकत्र. पण ते या सिनेमाच्या वेळेला खरंच करायला मिळालं की बऱ्याच ऍक्टर्स बरोबर नव्यानी भेटी. मला वाटतं की ऍक्टर म्हणूनच झालं असेल तर झाले असेल. आम्ही तसे मित्र म्हणून सगळे आधीपासून ओळखीचे होतो, पण ज्या ओळखीच्या त्या ऍक्टर म्हणूनच सगळ्यांशी नव्याने झाल्या सगळ्याच. तुझ्याबद्दल तुला कोणाच्या जास्त ओळखी झाल्या की या निमित्तानं ओळखी झाल्या? छान. गिरीश सर, अच्छा, कृतिका आणि सुयश झुंझुरके. अच्छा. सो खूप छान कनेक्ट झाला माझा त्यांच्याबरोबर. वा. आणि बाकी तर सगळे आम्ही ओळखतो एकमेकांना खूप जास्त. आणि एवढ्या लोकांना मॅनेज करून सिनेमा शूट करणं म्हणजे आम्हाला खरंच खूप जरा ही ओळख वेगळी ठेवायला लागते आणि कामाकडे जास्त ओके. आता शेवटचा प्रश्न विचारतो. सिनेमा रिलीज होतोय 11 एप्रिलला, तर तुम्ही दोघांनी आपल्या प्रेक्षकांना सांगा की हा जो सिनेमा थिएटरमध्ये येणार आहे का बघायला पाहिजे आणि यातनं काय मिळणार आहे लोकांना? इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी एक विनोदी अंगाने आपल्याला काही जाणीव करून देणारा सिनेमा आहे. मजा आहे याच्यामध्ये. धमाल करत करत तुम्हाला एक सिरियस थॉट देणारा सिनेमा आहे.
तुम्ही बघितला पाहिजे असं वाटतं. पुण्यातले आम्ही सगळे कलाकार त्या सिनेमामध्ये आहोत आणि प्रसाद आणि सागर सारख्या थॉटफुल सिनेमा मेकर्सनी हा सिनेमा केला आहे. 6 वर्षांनंतर हा सिनेमा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही तो 11 एप्रिलला जाऊन नक्की पहा आणि तुम्हाला काय वाटते ती आमच्यापर्यंत प्रतिक्रिया नक्की पोहोचवा. तुला काय वाटतं? येत्या 11 एप्रिलला इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी हा आमचा सिनेमा येतोय. तुमच्या ओळखीची अशी जी मंडळी आहेत की ज्यांना पावटेगिरीमध्ये करिअर करायचं आहे किंवा असं एखादा स्टुडिओ जाऊन फोडायचा आहे किंवा असं ज्यांना फोडाफोड करायची आहे, त्यांच्यासाठी उत्तम हा सिनेमा आहे. त्यांना करिअर गायडन्स म्हणून उपयोग होईल या सिनेमाचा. तर त्यांच्यासाठी खूप स्वस्त दरात ऍडमिशन्स ठेवले आहेत आम्ही. 200-250 रुपयाचे काही तिकीट असेल आणि पावट्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे थिएटरमध्येच आम्ही ते लावतो. तर त्यामुळे 11 एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन अटेंड करा हे आमचं लेक्चर आणि त्या मित्रांना दाखवा ज्यांना पावटा व्हायचंय. अरे वा, हे तू खरंच पाठ केलं होतं का आता तुला सुचलं म्हणून तू बोलतो? हे काल सुचलं मुंबईला. नाही तर हा सिनेमा येतोय, जरूर बघा. आणि सागर आणि प्रसाद दोघेही खूप जवळचे सेन्सिबल माणसं आहेत. तर हा सिनेमा खूप सिरियसली केला आहे. कारण जेव्हा गणित फिसकट्ट सिनेमा रिलीज व्हायचा तेव्हा तो पुन्हा जुळून आणून रिलीज करणे मोठं शिवधनुष्य असतं, तर ते पेलण्यात आलेलं आहे. हा सिनेमा जरूर पहा. तुम्ही दोघं मित्र म्हणून लाईमलाईटमध्ये आला त्याबद्दल खरंच आभार. दीप्ती तुझे आणि पार्थ तुझे सुद्धा थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.